नमस्कार, मी कविता आपलं स्वागत करत आहे सुशीलाज रंगोली या आपल्या चॅनलवरती। उद्या 15 ऑगस्ट आहे, त्यानिमित्त मी सुंदर अशी सोप्या पद्धतीने रांगोळी काढून दाखवणार आहे। इथे मी 5 ते 5 अशी डॉट काढून दाखवले आहे आणि असा इथे चौकोन काढून घ्यायचा आणि मध्ये अशा 2 आडव्या रेषा काढून घ्यायच्या आणि पहिल्या चौकोनमध्ये असा शेंद्रा कलर भरून घ्यायचा आणि मध्ये आता मी इथे असा पांढरा कलर भरून घेणार आहे। आणि खाली असा पोपटी कलर। अशा प्रकारे मी इथे पोपटी कलर पूर्ण भरून घेतला आहे आणि मध्ये निळ्या कलरने असं चक्र काढून घ्यायचं। आता मी इथे असं कमळाचं फूल काढून घेणार आहे आणि इथून अशा पाकळ्या काढून घ्यायच्या। या बाजूने सुद्धा अशाच पाकळ्या काढून घ्यायच्या आणि याच्यामध्ये पूर्ण असा गुलाबी कलर पूर्ण भरून घ्यायचा। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा हो ना, आणि हाईपचं बटन दाबायला विसरू नका। अशा प्रकारे मी इथे पूर्ण असा गुलाबी कलर भरून घेणार आहे। आणि असा गोल काढून घ्यायचा आणि याच्यामध्ये असा लाल कलर भरायचा आणि अशा रेषा काढून घ्यायच्या आणि या खाली जागेमध्ये सुद्धा असा गुलाबी कलर भरून घ्यायचा। आता मी इथे असा मोर काढून घेणार आहे आणि अशी रेष काढून घ्यायची आणि या कमळापर्यंत काढून असं जोडून घ्यायचं आणि अशी चोच काढायची आणि याच्यामध्ये मी आता शेंद्रा कलर भरला आहे आणि इथे पूर्ण असा निळा कलर भरून घेत आहे आणि असं पाकळीचा आकार काढून डोळा काढायचा आणि अशी बारीक डिझाइन काढून घ्यायची। आता मी इथे असा शेंद्रा कलर अगोदर भरला आहे, त्याच्यानंतर मी आता इथे असा पांढरा कलर भरून घेणार आहे आणि खाली जागेत पोपटी कलर। आता मी इथे असं मोराचं पंख काढून घेणार आहे। आता इथे असा एक गोल काढून घ्यायचा आणि मध्यात सुद्धा आणखी एक गोल काढून घ्यायचा। अशा प्रकारे एक गोल काढायचा आणि इथे पूर्ण असा पोपटी कलर भरून घ्यायचा आणि इथे असा गुलाबी कलर। तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे दुसरा पण कलर भरू शकता। अशा प्रकारे मी इथे पूर्ण गुलाबी कलर भरून घेतला आहे। आता मी इथे 15 ऑगस्ट असं लिहून घेत आहे। आणि खाली अशी आडवी रेष काढून घ्यायची आणि अशी बारीक बारीक डॉटने हे पूर्ण सजवून घ्यायचं। या गोलच्या पूर्ण सभोवताल आता मी अशा पाकळ्या काढून घेणार आहे। या प्रकारे अशी मी डिझाइन काढून घेत आहे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही दुसऱ्या प्रकारच्या पाकळ्या सुद्धा काढू शकता आणि खाली सुद्धा एक पाकळी अशी काढून घ्यायची। याच्यामध्ये अगोदर मी असा फिकट आकाशी कलर भरून घेत आहे आणि वरती असा डार्क आकाशी कलर। तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे लाल कलर पण भरू शकता। आणि याच्यामध्ये अशी गोल डिझाइन काढून घ्यायची।
अशा प्रकारे मी इथे पूर्ण अशी डिझाईन काढून घेतली आहे। आता मी इथे मोराचा पिसारा काढून घेणार आहे। या प्रकारे असा पिसारा काढून घ्यायचा आणि याच्यामध्ये पूर्ण असा हिरवा कलर भरून घ्यायचा। अशा प्रकारे मी इथे पूर्ण हिरवा कलर भरून घेतला आहे आणि याच्यामध्ये आता असे गोल काढून घ्यायचे आणि याच्यामध्ये आतमध्ये असा पूर्ण असा शेंद्रा कलर भरून घ्यायचा। आणि मध्ये असा निळा कलर आणि अशा बारीक पोपटी कलरच्या अशा बारीक रेष काढून घ्यायच्या। अशा प्रकारे हा पिसारा आता तयार झाला आहे। आता मी इथे कमळाच्या 2 पाकळ्या काढून घेत आहे आणि याच्यामध्ये पूर्ण असा गुलाबी कलर भरून घेत आहे। आणि इथे असा एक गोल काढून घ्यायचा आणि याच्यामध्ये लाल कलर। आता मी इथे असे लाल कलरने डॉट देत आहे। आता खाली असं एक गोल काढून घ्यायचा आणि दुसरी रेष पण काढून घ्यायची आणि याच्यामध्ये फिकट आकाशी कलर असा पूर्ण भरून घ्यायचा आणि वरती डार्क आकाशी कलर। आता खाली सुद्धा असाच गोल काढून घ्यायचा आणि या बाजूने सुद्धा। आता याच्यामध्ये सुद्धा असा फिकट आकाशी कलर पूर्ण भरून घ्यायचा आणि वरती पण असाच आकाशी कलर फिकट भरून घ्यायचा आणि या खाली जागेमध्ये पूर्ण असा डार्क आकाशी कलर। तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे दुसरा पण कलर भरू शकता। आणि इथे मी आता पूर्ण असा पोपटी कलर भरून घेत आहे। अशाच प्रकारे मी आता हे दुसरे गोल पण पोपटी कलरने पूर्ण कलर भरून घेत आहे। तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हाईपचं बटन नक्की दाबा। आता मी या बारीक डॉटने हे सगळं सजवून घेत आहे। अशा प्रकारे मी या गोलमध्ये सुद्धा अशी बारीक डॉट काढून घेत आहे। आता मी या गोलला आणखी सजवण्यासाठी अशी बारीक बारीक डॉट वरती पण काढून घेत आहे आणि खालीपर्यंत सुद्धा असेच डॉट काढत राहायचे। बघा, अशा सोप्या पद्धतीने ही आपली रांगोळी आता तयार झाली आहे। तुम्हाला रांगोळी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास प्लीज लाईक करायला विसरू नका आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।